मंडळी, शुक्रवारी 6 मार्चच्या दिवशी नाशिक शहरामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आणि या घटनेनंतर नाशिकच नाही तर महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अनेकांकडून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. सोबतच डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल, त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय, याबद्दलची ही मोठी चर्चा नाशिक शहरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर मनीषा यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यामुळे घडलेल्या घटनेनं अनेकांना आश्चर्य वाटलं. जी महिला स्वतः डॉक्टर आहेत, ज्यांचे पती एक नामांकित मनोविकार तज्ज्ञ आहेत, त्यांना कशाचं टेन्शन आलं असेल, त्या आत्महत्या कशा काय करू शकतात, असे प्रश्न साहजिकच विचारले जाऊ लागलेत. मंडळी, या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून चालू आहे. पण रविवारी या घटनेतील एक धक्कादायक अँगल समोर आलाय. डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या भावानं आपल्या बहिणीच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांचा छळ कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केलाय. याशिवाय डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य अनैतिक संबंध होते, असाही खुलासा डॉक्टर मनीषा यांचे भाऊ हेमंत भास्कर यांनी केलाय. त्यामुळे हे हाय प्रोफाईल प्रकरण महाराष्ट्रात चांगलं चर्चेत आलंय. पण डॉक्टर मनीषा यांच्या भावानं केलेले नेमके आरोप काय आहेत, घटनेच्या दिवशी नक्की काय घडलंय आणि डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्याबद्दलची अपडेट काय, सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत दे दणका. मंडळी, सगळ्यात आधी नाशिक मधील हे डॉक्टर जेजुरकर दाम्पत्य आहेत कोण, त्याबद्दल थोडक्यात सांगते. तर 40 वर्षीय डॉक्टर मनीषा जेजुरकर या आपल्या पतीसोबत नाशिक शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंट येथे राहत होत्या. नाशिक शहरातील एक कुशल आणि अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून त्या ओळखल्या जायच्या. शरणपूर रोडला त्यांचं खासगी रुग्णालय असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वम आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिस्ट आणि पंचकर्म केंद्र या नावानं त्या हॉस्पिटल चालवत होत्या. आयुर्वेदिक उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी कित्येक रुग्णांना उपचार देत आरोग्याचा मार्ग दाखवलाय. त्यांच्या योग्य उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांना फायदा मिळाल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णांमध्ये त्या अतिशय लोकप्रिय होत्या. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचं महत्त्व लोकांना पटवून द्यायच्या. तर त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे सुद्धा नाशिक मधील एक मोठं नाव आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ते वरिष्ठ मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मानसिक आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांना ते मार्गदर्शन करून उपचार देतात. सोबतच समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्याचंही त्यांचं काम सुरू असतं. सोशल मीडियावर देखील ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नैराश्य, मनशांती, मानसिक आजार, ताणतणाव अशा विषयांवर सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. थोडक्यात डॉक्टर जेजुरकर दाम्पत्य हे नाशिक शहरात चांगलंच नावाजलेलं. पण 6 मार्चला असं काही घडलं की नाशिक जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी 11:30च्या दरम्यान डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी त्यांच्या राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉनच्या दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी दुपारी 2:30 वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टर श्रावणे यांनी डॉक्टर मनीषा यांना तपासून मृत घोषित केलं. पुढे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डॉक्टर मनीषा यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय, याबद्दलची नेमकी माहिती पोलिसांना त्या क्षणी हाती लागली नाही. अजूनही गंगापूर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जातोय. त्यासाठी पोलिसांकडून डॉक्टर जेजुरकर यांचं कुटुंबीय, त्यांचे शेजारी आणि ओळखीच्या लोकांचे जबाब नोंदवले गेलेत. पण रविवारी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक आरोप समोर आले. डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी त्यांच्या डॉक्टर पतीवरच गंभीर आरोप केलेत. डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे गेल्या काही काळापासून मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे त्या मानसिक दृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा संशय आता व्यक्त केला जातोय. डॉक्टर मनीषा यांचे भाऊ हेमंत भास्कर यांनी सांगितलंय की निलेश जेजुरकर हे माझ्या बहिणीला वारंवार त्रास द्यायचे. त्यांच्यात नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे मागील 1.5 ते 2 वर्षांपासून माझ्या बहिणीला मानसिक छळ सहन करावा लागत होता आणि हे आमच्या कुटुंबाला देखील माहीत होतं. हा वाद मिटवण्यासाठी आम्ही अनेकदा त्यांना चर्चेसाठी बोलावलं, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी वेगळीच कारणं देत चालढकल केली. दोन्ही कुटुंबात चर्चा होऊच दिली नाही. माझ्या बहिणीला वारंवार होणारा मानसिक त्रास सहन होत नव्हता आणि त्यामुळेच तिनं जीवनयात्रा संपवली.
या सगळ्या प्रकरणात तिनं आत्महत्या का केली याची आणखी काही कारणं सुद्धा असू शकतात. तसंच या घटनेत आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे याचा सुद्धा पोलिसांनी निष्पक्ष पद्धतीनं सखोल तपास करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती डॉक्टर मनीषा यांचे भाऊ हेमंत भास्कर यांनी केली आहे. त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात या संदर्भात सविस्तर तक्रार देखील दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. पण संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजूरकर हे सध्या फरार असून गंगापूर पोलीस आणि क्राईम ब्रांच यांच्याकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे एका नामांकित डॉक्टर दाम्पत्यासोबत घडलेल्या ह्या प्रकरणाची नाशिकसह संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. आता डॉक्टर निलेश जेजूरकर यांना पोलिसांकडून केव्हा अटक होते आणि या प्रकरणात पुढे कोणकोणते खुलासे होत आहेत ते पाहणं महत्वाचं असेल. बाकी डॉक्टर नवऱ्याच्या परिस्थितीबरोबर असलेले विवाहबाह्य संबंध, त्यातून डॉक्टर मनीषा जेजूरकरांचा झालेला छळ आणि पुढे त्यांनी उचललेलं टोकाचं पाऊल, या गंभीर आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.